प्रभुजी हरे कृष्ण। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्राय स्वभद्रेषु नित्यं भागवत सेवया। भगवतीरुत्तम श्लोके भक्तिर्भवते नैष्ठिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध 8 अध्याय 20 आणि श्लोक क्रमांक 15। गढ़ं पंडितमान्यज्ञ स्तब्धोऽस्य स्मदुपेक्षया मच्छासनातिगो यस्तं चिराद भ्रश्यसे श्रिया। गणम दृढनिश्चयी, पंडित मानी स्वतःला विद्वान समजणारा, अज्ञ मूर्ख, स्तब्ध उद्धट अशी आहेस, अस्मत् आमची, उपेक्षा करून, मत शासन अतिग माझी आज्ञा मोडणारा, यह असा मनुष्य तुझ्यासारखा। तू अचिरात लवकर भ्रश्यसे भ्रष्ट होशील, श्रीह सर्व ऐश्वर्यापासून। भाषांतर आणि तात्पर्य श्रीप्रपाद की जय। तुला काहीच ज्ञान नसूनही तू स्वतःला पंडित मानून माझी अवज्ञा मोडण्याचे धाडस करू पाहतोस। माझा अवमान केल्यामुळे तू लवकरच आपल्या सर्व ऐश्वर्याला मुकणार आहेस। तात्पर्य श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर असे म्हणतात की बळी पंडित मान्य अर्थात स्वतःला विद्वान समजणारा नसून उलट पंडित मान्यज्ञ होता। म्हणजे तो इतका विद्वान होता की इतर सर्व विद्वान लोक त्याचे पूजन करीत होते। एवढी प्रचंड विद्वत्ता असल्यामुळे तो आपल्या तथाकथित आध्यात्मिक गुरूच्या आज्ञेचे उल्लंघन करू शकला। त्याला भौतिक अस्तित्वातील कोणत्याही परिस्थितीचे भय नव्हते। प्रत्यक्ष भगवान विष्णूकडून रक्षल्या गेलेल्या भक्तांना इतर कोणाच्याही रक्षणाची अपेक्षा नसते। यामुळे बळी कधीच आपल्या ऐश्वर्यापासून भ्रष्ट होणार नव्हता। पूर्ण पुरुषोत्तम भगवान जे ऐश्वर्य प्रदान करतात त्यांची कर्मकांडाद्वारे उपलब्ध होणाऱ्या ऐश्वर्याची कधीही तुलना केली जाऊ शकत नाही। भक्त जेव्हा ऐश्वर्यवान होतो तेव्हा ते ऐश्वर्य म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवंताचे वरदान असते। असे ऐश्वर्य कधीही नष्ट होत नसून सकाम कर्माद्वारे संपादित केलेले ऐश्वर्य क्षणभरात नष्ट होऊ शकते। ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजाता सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं सावद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पदा सहगण ललिता श्री विशाखांश। हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्णा चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे
हरे राम हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. तर सर्वप्रथम सर्व भक्तांचं स्वागत भक्तां क्लास. तर तसं हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. सेवा करत आहेत, काही ना काही साधना करत आहेत जास्तीत जास्त प्रमाणामध्ये. तर सुरुवातीला मी परमपूज्य अक्रोड प्रभूजी, परमपूज्य मालिनी माताजी, परमपूज्य श्रीनिवास प्रभू आणि जे काही सर्व वरिष्ठ भक्त आहेत त्यांच्या चरणाची आठवण करून मी सर्वच भक्तांना प्रार्थना करतो की तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा. मला थोडंसं काहीतरी आजच्या या श्लोकावर थोडंसं बोलण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तसं पाहिलं तर माझी काहीच पात्रता नाही, सर्वांना माहीतच आहे. कसलीच आणि कोणतीच कसलीच पात्रता नाही सर्वांच्या समोर बसून बोलण्याची. तुमच्या कृपा आशीर्वादानं तुमच्या प्रार्थनेने मी थोडंसं काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो. हरे कृष्ण. तर आजचा जो श्लोक आहे तो म्हणजे शुक्राचार्यांनी बली महाराजांना दिलेला शाप है ना. जो कोणत्या शुक्राचार्यांनी महाराजांना दिलेला जो शाप आहे त्या शापावर आपण आज थोडस चर्चा करणार आहोत. आणि हा जो शाप आहे ह्या शापाचं वरदानामध्ये कशा प्रकारे रूपांतर होतं आणि वामन भगवंतांनी बली महाराजांवर इतकी कृपा कशी काय केली है ना. आणि असे कोणते ऐश्वर्य आहे जे बली महाराजांना प्रदान केले भगवंतांनी. या अशा विषयावर आपण चर्चा करणार. आजचा विषय आहे, मूळ विषय आहे आजचा खर तर ऐश्वर्य है ना. बली महाराजांचं ऐश्वर्य जे भौतिक ऐश्वर्य ते भगवंतांनी घेतलेलं आहे आणि त्यांना असं काय दिलं की बली महाराज इतके प्रसिद्ध झाले. असं कोणतं ऐश्वर्य दिलं है ना. तर सुंदर विषय आहे. तर शुक्राचार्य बली महाराजांना या श्लोकामध्ये सुरुवातीलाच म्हणतात की तू खूप अज्ञानी आहेस, तू खूप कमी बुद्धीचा आहेस है ना, तुला बिलकुल ज्ञान नाही म्हणून तू माझी अवज्ञा करतोयस. परंतु आपण बघू शकतो की इथं या श्लोकामध्ये तात्पर्यामध्ये विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर काय म्हणतात की बली महाराज हे अतिशय बुद्धिमान होते, ते अतिशय विद्वान होते, लोक त्यांची पूजा करीत असत है ना. इतके बुद्धिमान होते बली महाराज, ते अज्ञानी नव्हते. आणि आपण बघतो काल माताजीने श्लोक घेतला होता त्या श्लोकामध्ये आपण पाहतो तात्पर्यामध्ये प्रभुपाद भगवद्गीतेतील एक श्लोक आहे. तेषां सततयुक्तानां भजतां प्रतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन माम पयांति ते. जे प्रेमाने सतत माझी सेवा करण्यात युक्त असतात त्यांना मी असे ज्ञान देतो ज्यामुळे ते मला येऊन पोहोचतील है ना. तर खूप सुंदर श्लोक आहे हा. तर आपण बघू शकतो ना की खर तर बली महाराज हे सुरुवातीपासूनच कर्मकांडी होते है ना, कर्मनिष्ठ होते बली महाराज. जसंही भगवंत समोर आले, वामनदेव समोर आले, बली महाराज हे त्यांच्या सौंदर्यावर आकृष्ट झाले. खरं तर भगवंताचा एक गुण आहे. कोणता गुण आहे? ऐश्वर्य आहे, सौंदर्य आहे. यश श्री सौंदर्य ज्ञान सामर्थ्य वैराग्य. सौंदर्य या गुणावर, सौंदर्य या ऐश्वर्यावर आकृष्ट झाले बली महाराज आणि भगवंताकडे पाहत राहिले. आणि आपण पाहतो की कशा प्रकारे जसं दर्शन झालं त्या क्षणापासून बली महाराजचं कर्मनिष्ठपणा, जे काही कर्मी होते, कर्मयोगीचं पालन करत होते बली महाराज, ते कर्मनिष्ठपणा त्यांचा वळून पडला आणि तिथून कोणती गोष्ट त्यांच्याकडे आली? बुद्धियोग त्यांच्याकडे आला. जसं आपण म्हणू शकतो की कर्मयोग म्हणजे जसं म्हणू शकतो कर्मयोग म्हणजे आपण आपल्या कर्मफळामध्ये आसक्त असतो आहे ना, भौतिक कर्मफळात आसक्त, त्याला कर्मयोग म्हणू शकतो आपण. तर बुद्धियोग, तर बुद्धियोगाचा आपण बघू शकतो बुद्धियोग म्हणजे कृष्ण भावनाभवित कर्म. त्यांची पूर्ण गोष्ट नष्ट झाली भौतिक आणि ते भगवंताचं दर्शन घेताच त्यांना लगेच ते बुद्धियोगामध्ये त्यांची प्रगती होऊ लागली है ना. कृष्ण भावनाभवित म्हणजे की ते दान देत होते भगवंतांना. आणि आपण बघू शकतो की जेव्हा भगवंताचं दर्शन होईल तेव्हा त्या सर्व गोष्टी अशा नष्ट होतात ज्या भौतिक असतात आणि मग आध्यात्मिक गोष्ट जसं आपण बघतो बुद्धियोग म्हणजे कृष्ण भावनाभवित कर्म आणि तेच कर्म इथं बली महाराज करत होते. आणि बली महाराजांच्या बाबतीत नाही ते प्रत्येकाच्या बाबतीमध्ये असं घडू शकतं ना. सुरुवातीला कर्मयोगी असतं, भक्तियोग कसा आपल्याला ते लक्षात येत नाही. जसं आपण एक उदाहरण घेऊ शकतो त्याच्यामध्ये ध्रुव महाराज. ध्रुव महाराज पण अगोदर सुरुवातीला कर्मयोगीच होते. कारण की
ध्रुव महाराजांची पण इच्छा होती, काहीतरी लालसा होती, काहीतरी राज्य प्राप्त करायचं. वडिलांचं राज्यापेक्षा मोठं राज्य प्राप्त करायची इच्छा होती ध्रुव महाराजांची खरं, है ना? पण आपण बघू शकतो जेव्हा भगवंताचं त्यांना दर्शन झालं, भगवंताचं सौंदर्य त्यांनी पाहिलं, है ना? हे सौंदर्य हा त्यांनी ऐश्वर्य पाहिलं भगवंताचं आणि त्या क्षणी आपण बघतो ध्रुव महाराज भगवंतावर मोहित झाले आणि त्यांचा जो ते काही भाव होता तो नष्ट झाला आणि त्यांना भगवंताला म्हणू लागले, की "मला आता काहीच नको. मला तुमच्या दर्शनानं मला सर्व प्राप्त झाले. मला काहीच प्राप्त करण्याची इच्छा राहिली नाही माझ्याकडे." है ना? हे ध्रुव महाराज स्वतः म्हणतात, ते 5 वर्षीय ध्रुव महाराज आणि इतके भगवंताच्या सौंदर्यावर आसक्त झाले. है ना? आणि त्यांची भावना अशा प्रकारे ध्रुव महाराजांची बदलली. अशा अनेक भक्त आहेत, की जसं भगवंताचं दर्शन होताच अनेक भक्ताची भावना बदललेली आहे. ज्या भावामध्ये ते भक्ती करत होते, ते भाव गळून पडला आणि जेव्हा भगवंताने ऐश्वर्य दाखवलं, दाखवल्यानंतर भाव बदलला. है ना? अशा पण इतिहासामध्ये आपल्या ग्रंथामध्ये अशा अनेक शास्त्रामध्ये घटना आहेत. जसं आपण अर्जुनाचं बघतो, अर्जुन भगवंताची सख्या भावामध्ये भक्ती करतात, है ना? सख्य भावाचे मित्र आहेत अर्जुन भगवंताचे. जेव्हा कुरुक्षेत्र युद्धामध्ये अर्जुन गोंधळले गेले, तेव्हा त्यांनी भगवंताला काय बनवलं? गुरु बनवलं, है ना? आणि आणि त्यानंतर जेव्हा 10व्या अध्यायामध्ये जेव्हा भगवंताने विभूती योग सांगितलं त्यांना, है ना? आणि विराट रूपाचं दर्शन घेतलं अर्जुनाने. तेव्हा अर्जुनाचा सख्य भाव गळाला. गुरुभाव पण गळला. कोणता भाव आला? दास्यभाव. पण हे बघ भगवंताच्या म्हणजे भगवंताच्या दर्शनानं कशाप्रकारे एखाद्या भक्ताचा भाव गळून पडतो आणि उच्च स्तराचा भाव त्याच्यामध्ये येऊ शकतो. किंवा असं अनेक गोष्टी घडत असतात. आणि आपण बघू शकतो की याच्यानंतर भगवंत हे जे काही करतात त्यातून आपण बघतो त्यांचं ऐश्वर्यच प्रकट. काही करा, त्यांची कोणतीही लीला करू, कोणतीही काहीही करू भगवंत, त्याच्यातून त्यांचं ऐश्वर्यच प्रकट होत असतं भगवंताचं खरं तर. आहे की नाही? काही काही करू द्या मग भगवंत. तसं आपण बघतो. जसं शिशुपालाचा वध केला भगवंताने, है ना? 100 अपराध माफ केले त्यांचे, है ना? त्यांच्या आईच्या सांगण्यावरून त्यांना वचन दिलं होतं त्यांनी, है ना? परंतु भगवंतांनी 100 अपराध माफ केले. भगवंत शांत होते. शिशुपाल शिव्या देत होते भगवंताला, है ना? काही-काही वाईट बोलत होते भगवंताला. पण भगवंत शांत होते. या लीलेमधून सुद्धा भगवंताचं ऐश्वर्य प्रकट होते खरं तर. कोणता भाव प्रकट होतो या लीलेतून भगवंताचं खरं तर? सहनशीलता हे ऐश्वर्य प्रकट होतंय भगवंताचं. म्हणजे किती सहनशील आहेत भगवंत, है ना? अनेक लीला करतात भगवंत तसं पाहिलं तर. परंतु या लीलेतून सुद्धा सहनशीलता ऐश्वर्य हे भगवंतात प्रकट होतं. जसं एखादं युद्ध जिंकलं भगवंताने, है ना? युद्ध जिंकल्यानंतर कोणतं ऐश्वर्य प्रकट होतं त्यांचं? सामर्थ्य, है ना? थोडे कृष्ण म्हणून भगवंत प्रसिद्ध झाले. आणि काहीही करू मग भगवंत. युद्ध करो किंवा युद्धातून पळून जाऊ. प्रत्येक ह्याच्यामध्ये भगवंताचं ऐश्वर्यच प्रकट होतं. है ना? तर आपण आपण बघू शकतो आणि यश, कीर्ती आपण बघतो गुजरातमध्ये आणखी याचं मंदिर आहे रणछोड कृष्ण म्हणून, है ना? तर आणि तेच जर आपण असं युद्धातून पळून गेलो तर आपल्याला भ्याड म्हणतील, है ना? किंवा नपुंसक म्हणतील. पण भगवंत जेव्हा युद्धातून पळून जातात तेव्हा त्यांचं गुणगान होतं, त्यांची कीर्ती वाढते, त्यांचे यश वाढते, है ना? त्यांची प्रसिद्धी वाढते. तर आपण बघू शकतो ना, आहे की नाही? आणि जेव्हा ते दान मागतात, है ना? तेव्हा तेव्हा सुद्धा ते याच्या कृपामध्ये त्यांचं ऐश्वर्य प्रकट होतं खरं तर, है ना? असं नाही की भगवंत तिथं दान मागतात म्हणजे काही होणार नाही. इथं सुद्धा भगवंताचं ऐश्वर्य प्रकट होतं खरं तर, है ना? आणि भगवंत तर प्रसिद्ध होतातच होतात दान मागून, परंतु बली महाराजांनी ते प्रसिद्ध आपल्या आयुष्यात कधीच भ्रष्ट झाले नाहीत. हे अर्थात सांगितलं की बली महाराज हे आपल्या ऐश्वर्यापासून कधीच भ्रष्ट झाले नाहीत. हं. त्यांना कसलीच चिंता नव्हती खरं तर. आणि समोर भगवंत होते आणि याच तात्पर्यामध्ये असं सांगितलेलं की भगवंताकडून रक्षण मिळालेल्या भक्तांना इतर कोणाच्याही रक्षणाची अपेक्षा नसते. ज्याचं रक्षण स्वतः भगवंत करतात त्याला इतरांनी रक्षण करावं अशी काही अपेक्षाच नसते खरं तर. राखे कृष्ण मारे की मारे कृष्ण राखे. है ना? इतिहासामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत खरं तर. है ना? भगवंतांनी अनेक भक्ताचं रक्षण केलंय, है ना? जसं आपण पाहू शकतो परीक्षित महाराज, है ना? तर बघू शकतो की उत्तरेच्या गर्भामध्ये जेव्हा परीक्षित महाराज होते, तेव्हा अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडलं होतं. ब्रह्मास्त्र म्हणजे महाभयंकर अस्त्र होतं, जे पृथ्वी सुद्धा शकतो की उत्तरेच्या गर्भावर सुद्धा ब्रह्मास्त्र सोडलं होतं. इतकं महाभयंकर ब्रह्मास्त्र सोडलं होतं. पण अशा स्थितीमध्ये भगवंताने परीक्षित महाराजांचं रक्षण केलं होतं, है ना?
आणि मग साधारणतः तक्षक नाग काय करणार होता त्यांचं? परीक्षित महाराज जन्मण्याच्या अगोदर भगवंतानी त्यांचं ब्रह्मास्त्रापासून रक्षण केलं होतं. हो ना, परीक्षित महाराजांचं. आणि साधारण तक्षक नाग त्यांचं काय वाईट करणार होतं? हे परीक्षित महाराज जाणून होते, की भगवंत त्यांचं रक्षण करतायत. है ना? हे भगवंताची लीला होती ही तक्षक नाग वगैरे हे जे होतं. पण आपण बघू शकतो ना, की भगवंत ज्याचं रक्षण करतात, त्याला कोणीच मारू शकत नाही. आणि बली महाराजांचं इथं पण तेच स्थिती आहे खरं तर. भगवंत स्वतः आलेत, ते स्वतः रक्षण करतायत खरं तर. है ना? आणि म्हणून बली महाराजही बली महाराजांनी एकही पाऊल मागे टाकला नाही. भगवंताच्या दिशेने ते पुढे-पुढे सरकत गेले खरं तर. खरं तर आता इथे आपण बघू शकतो 3 कॉम्बिनेशन आहे. भगवंत, जीव आणि माया. समोर भगवंत आहेत. मध्ये बली महाराज आहेत. बली महाराज भगवंताच्या दिशेने निघतायत आणि पाठीमागे शुक्राचार्य आहेत मायाच्या रूपामध्ये. शुक्राचार्य काय म्हणतात बली महाराजांना? "जाऊ नकोस. तुझं सर्व ऐश्वर्य नष्ट होईल. माझं ऐक. मी तुला शाप देतो." इथपर्यंत सांगतात, "मी तुला शाप देतो. तुझं सर्व ऐश्वर्य नष्ट होईल." तरी पण या मायेचं बली महाराज ऐकत नाही. है ना? मायेचं ऐकत नाहीत आणि तसंच पुढे भगवंताच्या दिशेनं निघतात. म्हणून आपण इथं बघू शकतो, की भगवंत जीव हे इथं बली महाराजांना जीवाच्या रूपामध्ये आपण हे केलेलं आहे खरं तर. पण भगवंत जीव आणि मायाच्या मध्ये जीव हा भगवंताकडे कशाप्रकारे निघून जातो. म्हणून आपण बघू शकतो, की बली महाराज हे किती नम्रता आहे, किती नम्रता आणि म्हणजे आपण बघू शकतो, की बली महाराजांची नम्रता ही दात म्हणजे ते दाता आहेत म्हणजे ते देऊ लागलेत. दान देऊ लागलेत भगवंताला आणि ते दाता आहेत. दाता असून सुद्धा हात जोडून थांबलेत भगवंतासमोर. है ना? आणि याचकाप्रमाणे हात जोडत. सरासरी आपण पाहतो भौतिक जीवनामध्ये जो याचक असतो तो हात जोडतो. दाता कधी हात जोडत नाही. आहे की नाही? बघतो ना आपण. आणि आपण बघतो आपण आपण जेव्हा आपण एखादी गोष्ट मागतो तर आपण हात जोडून कधीच मागत नाही. मग जेव्हा आपण देतो तेव्हा तर मग काही सांगायचंच नाही खरं तर हां. तर हे आपण बघू शकतो म्हणजे बली महाराजांचा किती विशेष गुण आहे. देऊ लागलेत भगवंताला तरी किती नम्रता आहे, किती प्रामाणिकपणे एकदम हात जोडून देत आहेत भगवंताला. हे हे देण्याचा भाव पण किती महत्वाचा आहे बली महाराजांचा खरं तर, आहे की नाही? तर आपण हे बघू शकतो. आणि जसं एखादा आपला प्रश्न आहे, है ना? किंवा आपली एखादी जिज्ञासा आहे. तर आपण ते कसं विचारतो समोरच्याला? हां, असं 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 बोट करतो समोर. जे बोट वरच जे आहे किंवा ज्या बोटाचा आपण वापर म्हणजे जपामध्ये सुद्धा करत नाही, जे बाहेर काढतो. ते बोट करून "प्रभुजी माझा एक प्रश्न आहे" असं म्हणतो आपण, है ना? तर हे 100% चुकीचं आहे खरं तर, है ना? तर असंच तर आपण बघतो ना, की भगवद्गीतेमध्ये भगवान स्वतः सांगतात, कशाप्रकारे जिज्ञासा केली पाहिजे, कशाप्रकारे प्रश्न विचारला पाहिजे. है ना? तद्विधी प्रणिपातेने परिप्रश्नेन सेवय, है ना? प्रणिपातेने प्रणिपात दंडवत टाकला पाहिजे. ज्याला आपण प्रश्न विचारतोय आणि गुरुला असं बोट नाही केलं पाहिजे, है ना? प्रामाणिकपणे हात जोडले पाहिजे, खाली वाकून त्यांना दंडवत केला पाहिजे आणि मग त्यांचा आशीर्वाद घेऊन मग त्यांना प्रश्न विचारला पाहिजे. जसं आपल्याला माहित आहे अर्जुन किंवा परीक्षित महाराज, है ना? तर आपण बघू शकतो ना, की अर्जुन जे होते ते कशाप्रकारे त्यांनी अर्जुनाने हे केलेलं आहे. एकदम प्रामाणिकपणे, एकदम नम्र भावाने अर्जुनाने हे केलेलं आहे खरं तर. दंडवत टाकून भगवंताचा आशीर्वाद प्राप्त केल्यानंतर मग त्यांना प्रश्न विचारलाय. किंवा परीक्षित महाराज तशाच प्रकारे प्रश्न विचारत होते परीक्षित महाराज होता. आणि म्हणून आपण बघू शकतो ना, की कशाप्रकारे अर्जुन असतील, परीक्षित महाराज असे अनेक भक्त आहेत. किती प्रामाणिकपणे, किती म्हणजे कशा कोणत्या भावामध्ये त्यांनी भगवंताला प्रश्न विचारलेले आहेत. आपण हे खूपच सुंदररित्या जाणू शकतो. यानंतर दुसरं आहे, जसं आपण बघू शकतो प्रश्न विचारण्यामध्ये आपल्याला माहित आहे, एकदा अ, रावण आणि रामाचं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये रावणाचा मृत्यू झाला. आणि रामाने बाण मारला रावणाला आणि रावण धाराशायी पडला, खाली पडला. तेव्हा त्यांनी लक्ष्मणाला सांगितलं, "जा, रावण हा राजनैतिक रावणाकडून राजनैतिक ज्ञान घेऊन ये किंवा रावण हा महान पंडित आहे, महान बुद्धिमान आहे. तू त्याच्याकडून ज्ञान घेऊन ये." लक्ष्मण म्हटलं, "ठीक आहे, आता भाऊ सांगतोय." म्हणून लक्ष्मण गेले. गेले आणि त्याच्या पाठीमागे डोक्याच्या बाजूला थांबले. रावणाने पाहिलं लक्ष्मणाकडे, पाहिलं आणि परत मान फिरवून घेतली. लक्ष्मण परत भगवंताकडे आले, म्हणाले, रावण काहीच म्हणाला नाही. म्हणाला, "रस्सी जल गई लेकिन बल नहीं टूटा." है ना? म्हणतो ना. तर अशा प्रकारे तेव्हा राम म्हणाले त्यांना, की "तू कुठं जाऊन थांबला होतास? कुठं बसला होतास तू?" काय विचारलं त्यांना. तेव्हा त्यांनी सांगितलं, की "मी डोक्याच्या बाजूला थांबलो." तेव्हा रामाने सांगितलं, "जेव्हा आपण ज्ञान घेतो तेव्हा त्याच्या चरणाच्या बाजूने गेलं पाहिजे. त्याला दंडवत टाकला पाहिजे, त्यांचे चरण स्पर्श केलं पाहिजे आणि मगच काय केलं पाहिजे?
ते ज्ञान ग्रहण केलं पाहिजे. तशा प्रकारे लक्ष्मण गेले, रावणाला दंडवत टाकले आणि त्यांचा चरण स्पर्श केला. त्यानंतर सांगितलं की मला रामभायाने पाठवले आणि मला ज्ञान प्रदान करा. त्यावेळेस मग रावणाने त्यांना अशा महत्वाच्या 3 गोष्टी सांगितल्या. त्यात खूप महत्वाचं आहे या तात्पर्यासाठी आजच्या. पहिलं सांगतात की धर्म का कार्य करने में एक क्षण भी देरी नहीं करनी चाहिए. बोलता है, धर्म का कार्य करने में एक क्षण भी देरी नहीं करनी चाहिए और अधर्म का कार्य करते वक्त 100 बार सोचना चाहिए. है ना? जेव्हा आपण एखादी धर्माची गोष्ट करतो त्यावेळेस लगेच तुरंत केली पाहिजे. ती शुभ असते. लगेच ताबडतोब विचारच केला नाही पाहिजे. लगेच केली पाहिजे. जेव्हा अधर्माची गोष्ट जेव्हा चुकीची गोष्ट तेव्हा 100 वेळेस आपण विचार केला पाहिजे. हे तर रावण सांगतात. त्याच्याच बरोबर शुभस्य शुक्रम ही रावण सांगतात. एखादी शुभ गोष्ट आहे. म्हणजे शुभ कार्य करने में कभी देरी नहीं करनी चाहिए. जैसे ही किसी शुभ कार्य का चिंतन हो या मन में विचार आए, उसे तुरंत कर डालना चाहिए. है ना? जसं एखादी शुभ गोष्ट आहे, ती मनामध्ये विचार शुभ गोष्टीचा विचार आला किंवा ते चिंतन जर झालं तर लगेच ती केलं पाहिजे. शुभ गोष्ट. कारण की त्याला वेळ जाऊ दिला नाही पाहिजे. पण तीच अशुभ गोष्ट जर असेल तर ती जितकी टाळता येईल तितकी टाळली पाहिजे आपण. है ना? जितकं टाळू शकतो तितकी टाळली पाहिजे. कारण की अशुभ गोष्टीला आपण एकदम ब्रेक नाही लावू शकत. मनात जे वाईट विचार त्याला एकदम ब्रेक नाही लावू शकत. पण ते असं म्हणू शकतो, की उद्या करू, परवा करू, तेरवा करू. याच्यामुळे काय होते, की त्या गोष्टीप्रतीची जी काही तीव्रता आहे ती कमी होते. है ना? त्याच्यामुळे शुभ गोष्टी एकदम लगेच केली पाहिजे. म्हणून आपण बघू शकतो जसं रावण त्यावेळेस म्हणतो, "रामापर्यंत पोहोचायला मला इतका वेळ लागला." है ना? जी शुभ गोष्ट होती, मला इतका वेळ लागला रामापर्यंत पोहोचायला, म्हणून माझी ही हालत झाली. है ना? म्हणून लवकरात लवकर शुभ गोष्टी केली पाहिजे. जसं आणखी एक उदाहरण आहे याच्यामध्ये. आपल्याला माहीत आहे, की जेव्हा दशरथ महाराज एकदा राज्यसभेमध्ये बसले होते. बाजूला वशिष्ठ मुनी होते बसलेले आणि सर्व त्यांचे राजनैतिक जे काही त्यांचं मंत्रिमंडळ होतं सर्वजण बसले होते. अचानक काय झालं दशरथ महाराजांचा मुकुट हलला असं म्हणतात. मुकुट हलला आणि मग दशरथ महाराजांनी सेवकाकडून ती आरसा मागवला. आरसा मागवला आणि आरसा मागवला आणि त्यांनी पाहिलं आरशामध्ये मुकुट लावताना तर त्यांच्या इथं कानाच्या बाजूला 2 पांढरे केस दिसले असं म्हणतात. 2 पांढरे केस. तेव्हा दशरथ महाराजाला खूप दुःख झालं. ते म्हणाले, "हे काय करून बसलो मी? माझं संपूर्ण आयुष्य गेलं. आहे ना, मी भजनच नाही करू शकलो. आहे ना, मी म्हातारा झाला पण मी भजन काहीच भगवंताची भक्ती करू शकलो नाही मी. आहे ना, माझं आयुष्य बरबाद झालं खरं तर. आहे ना." आणि त्यांना त्याच वेळेस एक विचार आला मनामध्ये, की आपण रामाला राजा करावं आणि आपण भजन करायला निघून जावं. किती सुंदर विचार आहे. किती शुभ विचार आहे. आणि हा विचार त्यांनी लगेच वशिष्ठ मुनींना म्हणून दाखवला. आहे ना, की तुम्ही शुभ मुहूर्त बघा. तर वशिष्ठ ऋषी म्हणाले, की जेव्हा रामाला राज्य कराल तुम्ही, जेव्हा रामाचा राज्याभिषेक होईल आणि तुम्ही जेव्हा याच्यासाठी निघून जाल, भजन करण्यासाठी निघून जाल, ही शुभ गोष्ट आहे. याला बिलकुल वेळ नाही घालवला पाहिजे. शुभस्य शीघ्रम. हे ताबडतोब केलं पाहिजे तुम्ही. रामाला राजा करेन तुम्ही लगेच भजन करण्यासाठी निघून जा. त्याच्यासाठी मुहूर्त बघायची गरज नाही. ही अतिशय शुभ गोष्ट आहे. है ना? हे कोण सांगतात? गुरु सांगतायत, की ताबडतोब रामाला बोलवा, मुकुट त्यांच्या माथ्यावर ठेवा आणि तुम्ही लगेच कुठे निघून जा? भजन करण्यासाठी निघून जा. त्याप्रमाणे परंतु इथं जे आपले हे आहेत दशरथ महाराज आहेत. दशरथ महाराजांनी इथं एक चूक केली खरं तर, है ना? कोणती चूक केली दशरथ महाराजांनी? की दशरथ महाराज काय म्हणाले, की रामाला राजा करतो, परंतु उद्या. आज नाही, उद्या करतो. बघा एक चूक दशरथ महाराजाला किती भरवली. शुभस्य शीघ्रम. कारण की रामाला राजा करण्यासाठी मुहूर्त बघायची गरजच नाही. जेव्हा राम तो दिवस, तो क्षण, ते ठिकाण, ते जागा सर्वस्व पवित्र होतं. दोन्ही गोष्टी पवित्र होत्या. भजन करणे आणि रामाला राजा करणे. ह्याला मुहूर्त बघायची गरजच नव्हती. पण दशरथ महाराजांनी फक्त एकच चूक केली, की काय म्हणाले, की आज नाही उद्या करू. पण हा उद्या दशरथ महाराजाला किती महागात पडला, आहे की नाही? किती महागात पडला. दशरथ महाराजांचं आयुष्य बरबाद झालं याच्यामुळं. रामाला 14 वर्ष वनवास भोगावं लागलं, आहे की नाही? पूर्ण अयोध्यावासीचं जे काही प्रेम होतं भगवंतावरचं ते अयोध्यावासी आयुष्यभर रडले भगवंतासाठी, आहे ना? खरं तर. तर तो दिवस आलाच नाही आणि आयुष्यभर भजनच नाही करू शकले दशरथ महाराज. म्हणून असं इथं म्हटलेलं आहे, की रावणाने, की शुभाशी शीघ्रम शुभ गोष्ट मनात आली विचार, की लगेच करा. 16 वेळा जप करायची इच्छा असेल लगेच चालू करा तुम्ही. काही काही बघायची गरज नाही. शुभ, शुभ, अशुभ काही बघायची गरज नाही. शुभ गोष्ट तर लगेच चालू करा. आणि म्हणून अशाच प्रकारे भले महाराज हे सुद्धा बघू शकतो ना, कसे शुभस्य शीघ्रम बली महाराजांना प्रणित केलं. है ना?
की भगवंत समोर आहेत, भगवंतांनी दान मागितलेलं आहे है ना, आणि बली महाराज तयारी झाले आणि बली महाराज दान द्यायला म्हणून शुभाशी शुभ बिलकुल मायादेव गुरु म्हणतायत दान देऊ नकोस तू, पण गुरुचं नाही ऐकलं त्यांनी है ना. जे शुभ गोष्ट ती लगेच करायची हे बली महाराजांना माहित आहे है ना, कारण ते प्रल्हाद महाराजांचे नातं आहे है ना. म्हणून हेच कारण आहे खरं तर बली महाराज हे आत्मनियोजन जी भक्ती आहे त्याचे आचार्य होण्याचं हेच कारण आहे आणि 12 महाजनापैकी एक महाजन होण्याचं हेच कारण आहे. बली महाराजांनी कोणताच विचार केला नाही. ताबडतोब ते भगवंताला शरण गेले. ताबडतोब शरण गेले. शुभस्य शीघ्रम कशाचाच विचार न करता त्यांनी सर्वस्व आपलं भगवंताला दान दिलं हां. आणि आणि वामन भगवंतांनी हे जे काही बली महाराजांचं जे सर्व ऐश्वर्य आहे ते काढून घेतलं. है ना? आणि याच्या लाखो करोडो पट त्यांना ऐश्वर्य प्रदान केलं खरं तर वामन भगवंताला. हे आपल्याला माहिती आहे या तात्पर्यामध्ये सांगितलेलं आहे खरं तर, है ना? आणि बली महाराज ज्यावेळी बली महाराजांनी वचन दिलं, की मी तुम्हाला 3 पावलं जमीन देतो हां, आणि देण्याचा संकल्प केला. आपण बघू शकतो त्याच क्षणी जे देवता बली महाराजांना घाबरून पळून जात होते इतरत्र, वेगवेगळ्या ठिकाणी पळून जात होते, है ना? ते देवता जेव्हा बली महाराजांना वचन दिलं, संकल्प केला त्या क्षणी पुष्प घेऊन वरती थांबले. वरती आकाशामध्ये पुष्प घेऊन थांबले होते आणि आकाशातून पुष्पवृष्टी करू लागले. जे काही गंधर्व आहेत, किन्नर आहेत, ढोल, नगारे, ताशा वाजवू लागले. बली महाराजांचा हा संकल्प ऐकून फक्त, है ना? तर हे किती कीर्ती आहे. आपण बघू शकतो ना, भगवंतांनी बली महाराजांना म्हणजे कसं कोणतं ऐश्वर्य दिलं. बघा आपण पाहू शकतो किती प्रसिद्ध केलं बली महाराजांना भगवंतांनी खरं तर, है ना? प्रसिद्ध केलं. यश ज्याला म्हणू शकतो, किंवा कीर्ती म्हणू शकतो. तर आणि आपण बघू शकतो की भगवंताचं जे काही 16 पूर्ण भगवंतात यश, श्री, सौंदर्य, ज्ञान, सामर्थ्य आणि वैराग्य. हं. तर आपण बघू शकतो की यश इतक्या मोठ्या प्रमाणात यश दिलं भगवंतांनी बली महाराजांना, की आज आपण बघू शकतो गेले 2 महिन्यापासून आपण बली महाराजांचाच विचार करतोय भागवतम. बली महाराजांचंच लीला ऐकतोय. की किती यश आहे. न भूतो न भविष्यती. म्हणजे इतकी त्यांना बली महाराजांना प्रसिद्ध केलं भगवंतांनी, इतकी कीर्ती वाढवली, इतकं यश दिलं त्यांना, की भौतिक गोष्टी म्हणजे त्याच्यासमोर एकदम तुच्छ आहे. है ना? आणि आज आपण बघू शकतो ना, आणि आणि आपण बली महाराजांच्या याच गुणाची चर्चा करतोय आज. किती किती दिवसापासून खरं तर, आहे ना? त्यांचं यश, त्यांचे गुण, त्यांची कोटी, त्यांची कीर्ती. आणि आपण बघू शकतो, की बली महाराजांना भगवंतांनी काय दिलं? कोणते कोणते ऐश्वर्य प्रदान केले? हं. एक सुतल लोक म्हणून दिला बली महाराजांना भगवंतांनी. कसा सुतल लोक दिला? खरं तर ते वैकुंठच आहे. जिथे भगवंत असतात ते वैकुंठ. भगवंतानी बली महाराजांना सुतलोक दिला, है ना? तर सुतलोक दिला म्हणजे खरं तर ते सुतलोक नसून ते वैकुंठच आहे. कारण की जिथे भगवंत राहतात, ते वैकुंठच आहे खरं तर, आहे की नाही? आणि नुसतं वैकुंठ दिलं नाही तर त्याचा राजा केलं त्यांना आणि स्वतः पहारेदार म्हणून थांबले. म्हणजे किती दिलं भगवंतानी बली महाराजांना खरं तर, आहे की नाही? वैकुंठाचे पहरेदार म्हणजे बली महाराज. आणि आपण बघू शकतो हेच दिलं नाही, तर स्वतः तर थांबलेच थांबले आणि श्री ज्याला म्हणतो लक्ष्मी, आपल्याला माहित आहे लक्ष्मी, श्री हे पण भगवंताचं ऐश्वर्य आहे खरं तर, है ना? तर हे लक्ष्मी सुद्धा भगवंताला सोडून राहत नाही खरं तर, है ना? पतिव्रता स्त्री आहे लक्ष्मी. म्हणून सुतल लोकामध्ये जे काही होतं ना, ते सर्व सोन्याचं हिरे माणिक मोत्याचंच होतं खरं. ते स्वतः भगवंत होते, है ना? आणि भगवंतानी सर्वच दिलं. ल अ, अ, आणि त्याच्यानंतर सौंदर्य म्हणजे आध्यात्मिक सौंदर्य दिलं. भौतिक तर गोष्टी सर्व दिल्याच दिल्या, पण आध्यात्मिक सौंदर्य त्यांना त्यांना भक्ती प्रदान केली आणि ज्ञान दिलं, सामर्थ्य दिलं, शक्ती दिलं, वैराग्य दिलं. या सर्व गोष्टी भगवंतानी बली महाराजांना दिल्यात खरं तर, आहे की नाही? आणि आपण या श्लोकामध्ये आपण बघू शकतो, की साधारणतः जे काही भौतिक गोष्टी आहेत, भौतिक गोष्टी बली महाराजांना भगवंताला ऑफर केली आणि भगवंतानी बली महाराजांना काय दिलं, आहे ना? त्याच्यामधून आपण किती म्हणजे हे बली महाराजांच्या उदाहरणातून घेऊ शकतो, की भगवंतानी आपलं म्हणून बघू शकतो, की बली महाराज हे आत्मनिवेदनाचे काही आचार्य झाले. पण इतकी म्हणजे आपण पहिल्या सुरुवात प्रश्न माझा होता, की बली महाराजांना इतकी का कृपा केली भगवंताने खरं तर बली महाराजांवर, आहे की नाही? कारण की बली महाराज हे इतके भगवंताचे शुद्ध भक्त झाले. खरं तर बली महाराज हे
आपण बघू शकतो 3 प्रकारचे भक्त आहेत. एक साधना साधना सिद्धी आहेत, कृपा सिद्ध आहेत आणि तिसरं नित्यसिद्ध भक्त आहेत. आणि भले महाराज हे कृपासिद्ध भक्त आहेत. भले महाराजांना कृपा झाली. खरं तर त्यांचे आजोबा भक्त आहेत प्रल्हाद महाराज आणि भगवंताने विशेष कृपा केली. कारण की बली महाराज दान देतात थोडेही डळमळले नाहीत. थोडेही संकोच आला नाही. भलेही इतका विरोध झाला बली महाराजांना. म्हणून भलेही भौतिक ऐश्वर्य गेलं बली महाराजांचं, पण भगवंताने जे काही आध्यात्मिक ऐश्वर्य दिलं, ते भरभरून दिलं बली महाराजांना. पण न भूतो न भविष्यती आणि एवढंच देऊन असं नाही की ते बली महाराजांची ती भौतिक इच्छा होती. जी की त्यांना काय व्हायचं होतं? इंद्र व्हायचं होतं बली महाराजांना. ते पण पुढचे इंद्र आहेत बली महाराज आपल्याला माहीत आहे. आपण जसं बघू शकतो ना, की पण जेव्हा मुख्य प्रतिमेला जेव्हा सजवतो, तेव्हा आरशातील प्रतिमेला सजवायची गरज नाही खरं तर, आहे की नाही? कारण की ती जेव्हा आपण आरशात पाहतो, तेव्हा ती प्रतिमा सजलेलीच असते. कारण की मुख्य प्रतिमा सजलेली असते, है ना? म्हणून भगवंत इथं सजलेले आहेत. भगवंताला सजवले बली महाराजांनी. म्हणून इतर जीव किंवा बली महाराज हे सगळेच सजणार आहेत. हे सर्वच सुंदर दिसणार आहेत. म्हणून बली महाराजाची जी भौतिक इच्छा होती, ती इच्छा सुद्धा भगवंताने पूर्ण पूर्ण केली. म्हणून आपण असं बघू शकतो, की कशाप्रकारे बली महाराजांचा जो कर्मनिष्ठ भाव आहे, कर्मयोग बली महाराज होते, ते कशाप्रकारे ज्ञानामार्गे, बुद्धीच्या मार्गाने भक्तियोगामध्ये पदार्पण झालं त्यांचं, है ना? आपण अनेक भक्ताचं उदाहरण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये. अनेक अनेक भक्त आहेत त्याच्यामध्ये, की सुरुवातीला वेगळा भाव आहे, नंतर वेगळा भाव झाला, है ना? तसं आपण याचं पण उदाहरण घेऊ शकतो. आपले देवकी माता माहिती आहे आपल्याला. देवकी माता जेव्हा भगवंत जेव्हा वृंदावनावरून मथुरेला येत होते, है ना, कंसाला मारण्यासाठी, कंसाला भेटण्यासाठी. तेव्हा देवकी माता असं भगवंताकडे हात करून असं रडत होती, की कधी कान्हाचं दर्शन होईल, कधी मी त्याला मिठी मारेन, कधी मी त्याला चुंबन घेईन. हे वात्सल्य भावामधून ते हाक मारत होते भगवंताला. आणि जेव्हा देवकी मातेला लक्षात आलं, की भगवंतानी कंसाचा वध केलाय. तेव्हा मात्र त्यांना लक्षात आले, की हा माझा मुलगा नाही. हा कोण आहे? भगवान आहे. इथं इथं भाव बदलला. वात्सल्य भावातून डायरेक्ट दास्य भावामध्ये गेलाय. आहे की नाही? तर हे हे बघू कशाप्रकारे भक्ताचा भाव कसं भगवंत जे काही ऐश्वर्य प्रकट करतात, त्या ऐश्वर्याच्या माध्यमातून कसा भक्ताचा भाव बदलतो, हे इथं विशेष करून सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर आपण हेही बघतो, जसं वृंदावनामधल्या भक्ताचा भाव कधी नाही बदलत. त्यांचं ऐश्वर्य कधी बदलत नाही. कारण की बघतो आपण यशोदा मैयानी भगवंताच्या मुखामध्ये काय पाहिलं? ब्रह्मांड पाहिलं आणि स्वतःलाही पाहिलं. अनंत कोटी ब्रह्मांडाला पाहिलं आणि स्वतःलाही पाहिलं. पण यशोदामाया म्हणाल्या, की "हे भगवंत" असं नाही म्हणाल्या. यशोदामाया काय म्हणाल्या, "भूत-पिशाच काहीतरी लागले याला. याला काहीतरी वैद्याकडे न्यावं लागेल किंवा काहीतरी याला इलाज करावा लागेल. हा माझा कान्हा आहे." है ना? म्हणजे हे आपण बघू शकतो. तर मुद्दा सांगायचा हाच आहे इथं, की भलेही भौतिक ऐश्वर्य कितीही प्रमाणामध्ये आपल्याकडे प्रचुर मात्रेमध्ये असो, ते प्रचुर मात्रेमध्ये असणार जे भौतिक ऐश्वर्य आहे, ते आपल्याला कधीच कामाला येणार नाही. आणि ते बली महाराज नेमकं तेच जाणून आहेत, की काय म्हणतात बली महाराज, की भलेही माझं भौतिक ऐश्वर्य गेलेलं आहे. ते भौतिक ऐश्वर्य गेलं तरी बली महाराजांना इतकं मोठं आध्यात्मिक ऐश्वर्य भगवंतांनी प्रदान केलेलं आहे. आणि या श्लोकामध्ये असं सांगितलं आहे, जे ऐश्वर्य प्रदान कर त्यांची कर्मकांडाद्वारे उपलब्ध होणाऱ्या ऐश्वर्याशी कधीही तुलना केली जाऊ शकत नाही. भक्त जेव्हा ऐश्वर्यवान होतो, तेव्हा ते ऐश्वर्य म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवंताचे वरदान आहे. अशा ऐश्वर्य कधीही नष्ट होत नसून, सकाम कर्माद्वारे संपादित केलेले ऐश्वर्य क्षणभरात नष्ट होऊ शकते. है ना? हे आपल्याला ह्या बली महाराजांच्या उदाहरणावरून माहीत आहे, की भगवंतांनी दिलेलं ऐश्वर्य हे कायम बली महाराजांकडे आली. इतकी कीर्ती, इतकी प्रसिद्धी, इतकी संपदा आजही बली महाराजांकडे आहे. म्हणून आज आपण त्यांची चर्चा करतोय. म्हणजे काही भौतिक ऐश्वर्य त्यांनी लगेच भगवंताला ऑफर केलं. हे आपण या लीलेमधून जाणू शकतो. आणि दुसरं म्हणजे आपल्याकडे 5 मिनिट वेळ आहे. तर आपण आणखी मला अशी इच्छा होती माझी खरं तर, की एक 5 मिनिटामध्ये या कार्तिक मास जे आहे, कार्तिक मासात थोडंसं कार्तिक मासावर थोडंसं बोलावं किंवा थोडंसं महात्म्य थोडंसं सांगावं. तर मला खूप दिवसापासून खरं तर इच्छा होती कार्तिक मासावर बोलायची. तर आपल्याला बघतो इतका सुंदर कार्तिक महिना आहे, इतकं सुंदर हा मास आहे दामोदर महिना. तर आपण पाहू शकतो, की किती बेनिफिट देणारा महिना आहे हा याच्यामध्ये. एक माळ जप केलं की 1000 पट फळ मिळतं, आहे ना? असं म्हणतात, की एक गाय दान दिलं, की 1000 गाय दान दिल्याचं फळ आहे, है ना? आणि किती महत्वाचा, किती सुंदर विशेष असं म्हणतात, की मागचा जो महिना होता पुरुषोत्तम महिना, तो भगवंताचा महिना होता आणि हा जो महिना आहे, हा राधा-राणीचा महिना असं सांगितलं जातं खरं तर ना. म्हणजे राधा-राणीची विशेष कृपा खरं तर या महिन्यामध्ये असते. म्हणून या महिन्याचं आपण पालन तंतोतंत पालन केलं पाहिजे खरं तर. खूप विशेष महिना आहे कार्तिक महात्म्य
खूप 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 खरं तर महत्वाचं आहे याच्यामध्ये भक्तांसाठी, भक्ताच्या जीवनामध्ये. कारण की आपण बघतो की आपण 25 वर्षाला, 30 वर्षाला, 28 वर्षाला, कुणी 40 वर्षाला भक्तीमध्ये आले, है ना? आणि अगोदरचे जे आपलं आयुष्य आहे ते असंच गेलेलं आहे निघून. तर या महिन्यामध्ये भक्ती करून ते आपण आयुष्य भरून काढू शकतो खरं तर. एकदा भगवान श्रीकृष्ण आणि त्यांची पत्नी अ, सत्यभामा ते अंतपुरामध्ये बसले होते. तेव्हा सत्यभामा त्यांना म्हणते भगवंताला, "मी असं कोणतं कर्म केलंय त्याच्यामुळे मी तुमची पत्नी झाली?" आहे की नाही? "असं काय केलं मी?" तेव्हा भगवान सांगतात, की "तू कार्तिक तुझी काही हे कार्तिक महात्म्य किंवा हे दामोदर हे दीपदान आहे. हे तू केलेलं आहे. कार्तिक महात्म्याची पूजा केलेली आहे तू, है ना, या महिन्यामध्ये आणि दीपदान केलेलं आहे तू. माझी सेवा केलेली आहे. त्याच्यामुळे तुला माझं पत्नी होण्याचं भाग्य लाभलेलं आहे." पण फक्त सत्यभामासारखी जी आहे, ते भगवंताची पत्नी होऊ शकते. अगोदरच्या जन्मामध्ये साधारण स्त्री होती, है ना? तर ही बघू शकतो, की काय महात्म्य आहे या महिन्यामध्ये. मंदिराची एक प्रदक्षिणा पाऊल आपण प्रदक्षिणा घातली तरी एक अश्वमेध यज्ञ केल्याचं फळ असं मिळतं, असं म्हणतात, है ना? ह्याच महिन्यामध्ये आपण बघू शकतो, की दामोदर लीला घडलेली आहे. याच महिन्यामध्ये अनेक भक्तांचा उद्धार झालेला आहे, है ना? तसं ज्याच्यावर भगवंताची दृष्टी पडते त्याचा उद्धार होतो. आपल्याला हे निश्चित आहे. यमलार्जुनचा उद्धार याच महिन्यामध्ये झाला, है ना? तर अनेक गोष्टी आहेत, की या महिन्यामध्ये झालेल्या आहेत. अनेक गोष्टीचं महात्म्य आहे या महिन्यामध्ये. तर आपण या सगळ्या गोष्टीचं पालन करू शकतो आणि जास्तीत जास्त आपण आपली भक्ती करून जास्तीत लवकरात लवकर आपण भगवधामात जाण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि सर्व भक्तांना पण माझी विनंती आहे, की या महिन्यामध्ये थोडाही एक-एक क्षण वेळ वाया जाऊ न देता प्रत्येक भक्ताने जास्तीत जास्त जप केला पाहिजे. विशेषतः आजच्या दिवशी जास्तीत जास्त जप केला पाहिजे, जास्तीत जास्त श्रवण केलं पाहिजे, जास्तीत जास्त मनन केलं पाहिजे, जास्तीत जास्त वाचन केलं पाहिजे. जेणेकरून आपल्याला निश्चितच त्याचं फळ मिळेल आणि निश्चितच सर्व वैष्णवाच्या कृपेने, गुरु महाराजांच्या कृपेने सर्वांच्या आशीर्वाद आवाज येत नाहीत. हरे कृष्णा. हरे कृष्णा. काय प्रश्न आहे का प्रभूजी? झालं माझं प्रभू. बलराम प्रसाद प्रभू, खूप 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 छान प्रवचन झालं. जे लोक हरे कृष्णा हरे कृष्णा आहे प्रभू. ऐकू येतं प्रभू? बोला. ऐकू येते हरे प्रभूजी. हा, छान बोललात. महत्वाची गोष्ट मला हे वाटली की ज्या लोकांच्या हृदयामध्ये भगवंताची प्रार्थना करण्यासाठी खूप प्रयास करत पुढे चाललेत ते भाग्यवान लोक आहेत. खरोखर असे भाग्यवान लोक आहेत की जे स्वतःच मोठा प्रयास स्वतः करायला लागलेत. जे स्वतःहून मोठा प्रयास करण्याचा प्रयत्न करतील ते खरोखर लवकर वेगाने पुढे जातील. त्यात काहीच वाद नाही. त्यामुळं तुमचा तो प्रयास मी बघितला, उत्तम प्रयास करून पुढे चाललाय. ते बघितल्यावर मला वाटलं ते तसलाच प्रयास माझ्यासारखा मलाही तसा चालू ठेवावा पुढं, असं मलाही वाटलं. काय असलं भाग्यपणा असणं खूप चांगलं आहे बेटा. ज्या तऱ्हेनं तुम्ही प्रयास करत आहात तो खरोखर चांगला आहे. प्रभूजी तुमचा आशीर्वाद आहे प्रभूजी. तुमच्या कृपेने होतंय प्रभूजी सर्व. त्यामुळे भगवंतच प्रसन्न करून देतील आणि पुढे जाशील आपोआप. जितकं भगवंताकडे बघाल तितकं आपोआप पुढे जाल. एक पाऊल पुढे ठेवला तुम्ही तर देव 3 पावलं पुढे येईल भगवंत. खूप खूप धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. यानंतर 5 प्रिय प्रभू दामोदर अष्टकं गाणार आहेत. माताजी तुमचा आशीर्वाद तुमच्या कृपेने माताजी. तुमच्या आशीर्वादानेच पॉसिबल झालं माताजी. गुरु महाराजांची कृपा आहे तुमच्यावर. सर्व वैष्णवाच्या आशीर्वादाने माताजी बोलू. हरे कृष्ण चालू करायचं का? हा 5 प्रिय प्रभू चालू करा प्रभू.